आज भी समाज में ऐसे बच्चे हैं जो मुफ्त शिक्षा के हक से दूर है। साथ ही कम आमदनी तथा असामान्य व्यक्तियों के तबके के लिए 25% आरक्षण किस तरह दिया जाता है, इसके बारे में चर्चा करने के लिए बृहस्पतिवार को पनवेल पंचायत समिति में एक बैठक आयोजित की गई थी। इस बैठक के लिए शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पंचायत समिति सभापति हरीश केणी, बीडीओ राजेंद्र पाटिल, गढ़ शिक्षणाधिकारी मीना यादव आदि गणमान्यों सहित पंचायत समिति सदस्य तथा विभिन्न स्कूलों के प्रधानाचार्य उपस्थित थे। इस बैठक के दौरान सभापति हरीश केणी ने जात के प्रमाण पत्र की हल सुलझाने के लिए हर वो प्रयास किए जाने की बात कही। शासनाचा जो 25% जो कायदा निघाला आहे त्याची माहिती झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही मागच्याच महिन्यात मीना आपले गट शिक्षण अधिकारी आणि आमचे सर्व पंचायत समितीचे सदस्य कलंबोली कामोटे या ठिकाणी मीटिंग आयोजित केल्या। बरेच ठिकाणी कामोटा सोडला तर बरेच ठिकाणचे प्रतिनिधी आले आणि त्या दृष्टीने परत एकदा आम्ही मॅडमला सूचना दिली का 25%चा कायदा आहे, 25%चे जे आरक्षण आहे ते सगळ्यांना माहीत झाले पाहिजे आणि त्याच्यातून चर्चा समन्वय झाली पाहिजे आणि जे वाद निर्माण होतात ते वादाचे कुठेतरी हे होऊन समेट होऊन त्याच्यातून योग्य तो निर्णय झाला पाहिजे। त्या दृष्टीने आज या ठिकाणी आम्ही सभा आयोजित केली। या ठिकाणी आपण आले, खरोखर सर्वांचे मी आभार मानतो, पण आभार मानित असताना हे बोलू इच्छितो की नक्कीच जे आता शंका कुशंका उपस्थित झाल्या या शंका कुशंका न होता त्याच्यात एक चांगला निर्णय व्हावा अशी मी अपेक्षा करतो। सदावर्ती साहेबांनी सांगितलं की जातीच्या ज्या उत्पन्नाचे दाखल्याच्या अडचणी निर्माण होतात त्याच्याबद्दल आम्ही एक प्रांत साहेब व तहसीलदार साहेबांची एक मीटिंग करून याच्यावर एक निर्णय करण्याचं काम आम्ही या निमित्ताने करू। तो वही बीडीओ राजेंद्र पाटिल ने भी बेहतर शिक्षा के लिए स्कूल में किसी भी वक्त विजिट दी जाने की बात कही। आजचे विद्यार्थी हे देशाचे पुढील भवितव्य आहे आणि ते तुमच्या हाती सोपवलेलं आहे। काही शिक्षकांना असं वाटतं की आम्ही शासनाचे प्रतिनिधी नाही किंवा आम्ही शासनाचे नोकर नाही, आम्ही संस्थेचे, तर असं समजून चालू नका। RTI कायद्यानुसार आपल्यावर सुद्धा ॲक्शन होऊ शकते आणि बऱ्याच वेळा आमचे केंद्र प्रमुख येतात, गट शिक्षणाधिकारी येतात, आमचे सन्माननीय पदाधिकारी आपल्या शाळेमध्ये व्हिजिट द्यायला येतात, आपण त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो। तर हे दुर्लक्ष जर आपण केलं तर आपल्या विरुद्ध आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। तर सर्वांनी RTI कायद्यानुसार चांगल्या पद्धतीने त्या कायद्याचा अवलंब करा आणि सर्व मुलांना चांगलं शिक्षण कसं मिळेल आणि 8वी पर्यंत नापास करू नका अशी संकल्पना नाही, तर 8वी पर्यंत कसा तो विद्यार्थी त्या लेवलला चांगल्या पद्धतीने पुढे जाईल। हे जर आपण केलं नाही तर आम्ही RTI ॲक्टनुसार आपल्यावर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असं मी आमचे पंचायत समितीचे सभापती आदरणीय हरीश केणी साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या वतीने मी आपल्याला सांगतोय। तर केव्हाही आम्ही कोणत्याही शाळेला व्हिजिट देऊ शकतो आणि कोणत्याही मुलाचं इन्स्पेक्शन करू शकतो RTI ॲक्टनुसार। कार्यक्रम के बाद सावित्रीबाई फुले की जयंती मनाई गई।